नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान प्रकरण क्रमांक 1 नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड या प्रकरणाविषयी माहिती मिळवणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, ऑब्झर्व द पिक्चर अलॉंगसाइड अँड आन्सर द क्वेश्चन. नंबर 1, where do we see the birds? 2, where is the cow grazing? 3, locate the trees and the road. 4, where does the river come from? How does it flow? 5, where is the aeroplane? 6, where are the fish seen? 7, on what is the sailboat floating? पहा विद्यार्थी मित्र हो, you can see that some things in the picture are in water and some on the land and some in the sky, that is in the air. Natural resources. Thus, all things on the earth are associated with air, water and land. सर्व जे थिंग्स आहेत, थिंग्स म्हणजे वस्तू, पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व वस्तू असतील, सजीव असेल, प्राणी असतील, हे सर्व कुठे आढळतात? तर हे सर्व एअर, वॉटर अँड लँड या ठिकाणी आढळतात. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ ॲटमॉस्फिअर. हवा, पाणी आणि जमीन यालाच पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर असं म्हटलं जातं. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. अनेक सजीव हे पृथ्वीवरील या तिन्ही स्पिअरमध्ये, स्पिअर म्हणजे लेअरमध्ये आढळत असतात. These living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called biosphere. तुमच्या या पहा इथे एक आकृती दाखवलेली आहे. ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड बायोस्फिअर हे तिन्ही जे लेयर्स आहेत त्यांना ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर या तिघांना मिळून बायोस्फिअर असं म्हटलं जातं. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. These spheres have formed on the earth naturally. हे तिन्ही स्पेअर आहेत, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर, हे तिन्ही लेअर काय नॅचरली फॉर्म झालेले आहेत पृथ्वी तलावर. We have learned all these in the previous standards. The atmosphere is the layer of air that surrounds the earth. पृथ्वीच्या सभोवताली हवेचं जे आवरण असतं, हे जे आवरण आहे त्याला ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. The surface of the earth comprises water and land. आपल्या पृथ्वी तलावर जे सरफेस आहे, हे सरफेस पृथ्वी तलावर आढळणारं जे लेअर आहे, या लेअरमध्ये जमीन आणि पाणी आढळतं. दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर, म्हणजेच हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. Of these, the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. लिथोस्फिअर पेक्षा हायड्रोस्फिअर हे काय आहे,
मच लार्जर, लार्जर म्हणजे जास्त आहे. लिथोस्फिअर पेक्षा आपल्या पृथ्वी तलावर हायड्रोस्फिअर हे काय आहे, जास्त, या हायड्रोस्फिअरनी जास्त जागा व्यापली आहे. हायड्रोस्फिअरचा लेयर आहे हा मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. लिथोस्फिअर पेक्षा हायड्रोस्फिअर जास्त जागा व्यापलेली आहे. फिगर 1.2 shows the proportion of land and water on the earth surface. तुमच्या पुस्तकामध्ये 1.2 ही जी फिगर आहे, या फिगर मध्ये द प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस, त्याचं जे जमीन आणि पाणी त्याचं प्रपोर्शन आहे, पृथ्वीच्या सरफेसवर आढळणारं हे प्रपोर्शन दाखवलेले आहे. पहा विद्यार्थी मित्रो, एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर अँड लँड are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called natural resources. They are called natural resources. तर आपल्या पृथ्वी तलावर जे हवा, पाणी आणि जमीन हे जे फॅक्टर्स आहेत, हे जे महत्वाचे जे घटक आहेत, हे लिव्हिंग वर्ल्ड साठी अतिशय महत्वाचे आहेत. ही बेसिक गरज आहे, बेसिक नीड आहे, बेसिक गरज आहे, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, नॅचरल रिसोर्सेस. त्याला काय म्हणायचं, नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. इथं या फिगर मध्ये प्रपोर्शन दाखवलेलं आहे. पहा, प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. proportion of land and water. लँडचे प्रपोर्शन किती आहे, 29% आणि वॉटरचं किती आहे, 71% प्रपोर्शन आहे. वी ऑल्सो लुक अपॉन these natural component in solid, liquid and gaseous form as resources. In other words, we use them to fulfill our requirement. Let us now study all these three components in detail. आपल्या या कॉम्पोनंट विषयी, यामध्ये सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस कॉम्पोनंट आहे, आपल्या नॅचरल कॉम्पोनंट्स आहेत फ्रॉम रिसोर्सेस. तर लेट अस नाउ स्टडी ऑल these three components in detail. डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. तर अशा तऱ्हेने आज आपण नॅचरल रिसोर्सेस हा जो भाग आहे तो पाहिलेला आहे. यावर आधारित तुम्ही घरी गेल्यानंतर घरी नॅचरल रिसोर्सेस हा पॉइंट लिहून काढायचा आणि त्यावरची पुस्तकामध्ये दिलेले जे फिगर्स आहेत त्या वहीमध्ये ड्रॉ करायच्या आहेत.